नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभा निवडणूक तोंडावर असताना आता लवकरच काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं बोलले जात आहे। तर काँग्रेसचे मुंबईतील वांद्रे पूर्ण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जिशान सिद्दगी हे लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं बोलले जात आहे। तर जिशान सिद्दगी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं शक्यता वर्तवली जात आहे। आता जिशान सिद्दगी यांनी काँग्रेस सोडणार की नाही यावर स्पष्टीकरण दिलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या महाराष्ट्रात दौऱ्यावर आहेत, तर राष्ट्रवादीचे जनसन्मान यात्रा आज मुंबईत असणार। या जनसन्मान यात्रेच्या स्वागतीसाठी जिशान सिद्दगी यांनी बॅनरबाजी केली आहे। तसेच सिद्दगी यांनी हे देखील यात्रात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आणि जिशान सिद्दगी यांच्या संवाद साधताना यावेळी त्यांनी अजित पवारांबरोबर जाण्याबद्दलचा प्रश्न विचारताच त्यावर त्यांनी थेट वक्तव्य केलं। तर अजित पवार यांनी हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ते महायुतीचे असो किंवा महाविकास आघाडीचे, जर ते एखाद्या चांगलं काम करत असतील तर आपली जबाबदारी आहे की आपण त्याचं कौतुक करावं आणि त्याचा आरंभ मानावे, असं देखील जिशान सिद्दगी यांनी स्पष्ट बोलले। आणि सध्या काँग्रेसच्या पक्ष कार्यक्रमातून नामांकन अर्जही देण्यात आले आहे। तो नामांकन अर्ज घेण्यासाठी मी माझ्या कार्यकर्त्यांना पाठवलं होतं, पण त्यांनी हा अर्ज मला देता येणार नाही असं सांगितलं। त्यामुळे त्यांचा मेसेज खूप स्पष्ट आहे। आता मला याबद्दलचा निर्णय घ्यायचा आहे, माझ्यासाठी जनता बसवण्यासाठी याबद्दलचा निर्णय घेऊन, असंही जिशान सिद्दगी यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।